नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प एसएससी रेल्वे चॅनलवरती मी प्रशांत गावाने आज घेऊन आलोय एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल माहिती. ती म्हणजे RRB ALP 2026 की ज्याचं पेपर ॲडव्हर्टाइजमेंट, एक छोटीशी पेपर ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे, ती म्हणजे काल. तर ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ALP कुणाकुणासाठी आहे, कोण याला इलिजिबल असतं, एक्झाम पॅटर्न काय आहे, किती वॅकन्सीज आहे, महाराष्ट्रासाठी किती वॅकन्सीज आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी बघा मित्रांनो, मागच्या वेळेस ज्यावेळेस LPची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती त्यावेळेस महाराष्ट्रात एक तर कोणी क्लासेस घेत नव्हतं, आणि जे आम्ही त्यावेळेस महाराष्ट्रात क्लासेस घेतले कोरोनाच्या अवधीची गोष्ट, आणि बघा आपले जवळपास 60+ या ठिकाणी फायनल रिझल्ट ॲज अ ALP म्हणून या ठिकाणी आपले विद्यार्थी लागलेले आहेत. ठीक आहे, यावर्षी देखील असाच आपला प्रयत्न असेल की हा 60चा आकडा 100-200 आणि त्यापेक्षाही जास्त असो, कारण की वॅकन्सीज खूप चांगल्या आहेत. 11,127 वॅकन्सीज आहेत. एक महाराष्ट्राला 20 ते 21% वाटा ह्या टोटल वॅकन्सीजमध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे एक चांगली संधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरता नक्की आहे जे टेक्निकल ग्रॅज्युएट आहे. आता याचं क्वालिफिकेशन काय ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तत्पूर्वी जे विद्यार्थी ह्या बॅचसाठी इंटरेस्टेड आहेत तर ती बॅच बघा आपण 13 एप्रिलपासून सुरू करणार आहोत. एक डेडिकेटेड ALP साठी बॅच असणार आहे फक्त. ठीक आहे, ज्या सब्जेक्टला ज्या प्रकारे वेटेज आहे त्याप्रमाणे व्यवस्थित तुमचा सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल. आणि या ठिकाणी ही बॅच जी आहे ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असेल आपल्या संकल्प 247 ॲपवरती. ठीक आहे, जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता बघूयात जी पेपर कटिंग आलेली आहे, जी व्हायरल होती आहे. ठीक आहे, इंडियन रेल्वे मार्फत असिस्टंट लोको पायलट ह्या पदासाठी ह्या जागा निघालेल्या आहेत. 7 पे कमिशन लेवल 2 आहे. पगार खूप चांगला आहे. लेवल 2 बघून इकडे पगार 19,800 म्हणून घाबरून जाऊ नका. 60-70 हजाराच्या वरती पगार जातो. आपले खूप सारे विद्यार्थी या पोस्टवर कार्यरत आहेत. ठीक आहे, तुम्हाला रनिंग अलाउन्स असतो, 70-75 हजारापर्यंत सॅलरी जाते एका ALPची. बिलकुल टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, त्यानंतर एज किती लागतं, 18 ते 30 वर्ष. वॅकन्सीज आहेत 11,127. ओके, आता जाणून घेऊयात एकच मिनिट टेक्निक. ओके, डेट्स, इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत बघा. 15 मे 2026ला ॲक्च्युअल ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत 15 मे 2026ला. आणि तुमची जी काय लास्ट डेट असणार आहे फॉर्म फिलिंगची ती 14 जून आहे. म्हणजे एक चांगला वेळ तुम्हाला, तुम्ही जर आत्तापासून, हे बघा ॲडव्हर्टिजमेंट आल्यानंतर एक्झामचा जो कालावधी तो 2 ते 3 महिन्यांचा असणार आहे. तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट आल्यानंतर अभ्यास चालू करणार असा जर विचार करत असाल तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. तुम्हाला आत्तापासून तयारी करावी लागेल, म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट CBT 1 पर्यंत CBT क्लिअर होण्या इतकं तुम्ही त्या ठिकाणी तयारी करू शकाल, आणि परत पुढे CBT 2ला तुम्हाला वेळ भेटून जाईल. आता ही एक्झाम कोण कोण विद्यार्थी देऊ शकतं, क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय काय एकदा समजून घेऊयात. इलिजिबिलिटी काय, टेक्निकल क्वालिफिकेशन लागतं, 10वी+ ITI लागतो. ITI कुठल्या कुठल्या ट्रेडमधून लागतो, फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक, रेडिओ, TV, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, वायरमन, टर्नर, मेकॅनिस्ट, हीट इंजिन, हे सगळ्यात जर तुमचं ITI झालेलं असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. 10वी+ ITI. जर माझं डिप्लोमा इंजिनिअरिंग झालंय, डिप्लोमा कुठल्या कुठल्या ब्रँचेसमधून, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल, तर मी हा फॉर्म भरू शकतो. किंवा माझं सर इंजिनिअरिंग झालंय, माझं BE झालंय, BTech झालंय, कुठल्या कुठल्या BE BTech कुठल्या कुठल्या ब्रँचमधून, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, एज लिमिट किती आहे, जनरल कॅटेगरी 18 ते 30, OBCला 3 वर्ष म्हणजे 18 ते 33, SC STला 5 वर्ष म्हणजे 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही एकदा क्वालिफिकेशन चेक करा. तुमचा जर डिप्लोमा झालाय, डिग्री झालंय, तुमचं ITI झालंय, तुम्ही फॉर्म भरू शकता. आता एक्झाम पॅटर्न काय आहे, एकदम सुटसुटीत असं एक्झाम पॅटर्न आहे बघा यांचा. CBT 1 जी पहिली स्टेजची एक्झाम आहे त्यामध्ये जसं प्री एक्झाम तुम्ही म्हणू शकता. मॅथ्स आहे 20 क्वेश्चन 20 मार्क्स, जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन 25 मार्क्स, जनरल सायन्स 20 क्वेश्चन 20 मार्क्स, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर. बघा जे विद्यार्थी GKला घाबरतात, ठीक आहे, त्यांना फक्त बघा 10च मार्क आहे, त्याच्यात पण करंट अफेअर मॅक्झिमम विचारलं जातं. 10 क्वेश्चन 10 मार्क, 75 या ठिकाणी क्वेश्चन 75 मार्क्ससाठी राहतील, आणि 60 मिनिटाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी दिला जातो. 60 मिनिट म्हणजे एका तासात प्रश्न सोडवायचे. तुम्ही जर बघितलं तर तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग चांगलं असतं तर 45 मार्क या ठिकाणीच तुमचे पक्के झाले. तुम्हाला सायन्सचा थोडाफार पोर्शन करावा लागेल. ठीक आहे, तो पोर्शन झाला तर तुम्ही करंट अफेअर आणि GK केलं जरी नाही
तर या ठिकाणी 20 आणि 20 40 65 मार्क पैकी तुम्ही इझिली कट ऑफ क्लिअर करू शकता. हा झाला CBT 1चा तुमचा या ठिकाणी एक्झाम पॅटर्न. निगेटिव्ह मार्किंग किती असते? 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. सगळे क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. सब्जेक्टिव्ह क्वेश्चन नाही. 10वी लेवलवरचे क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन पेपर जास्त टफ नसतो. आता CBT 2 कडे येऊयात. CBT 2 मध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट ए, पार्ट बी. जो पार्ट ए आहे तो परत नॉन टेक्निकल आहे, ज्याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस येतं. मॅथ्स येतं 25 क्वेश्चन 25 मार्क्स, रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क्स, सायन्सचे बघा 40 क्वेश्चन. या ठिकाणी तुम्ही सायन्स जर बघितलं तर सायन्सला एक चांगलं वेटेज आहे, 40 क्वेश्चन 40 मार्क्स. ठीक आहे. आणि या सायन्समध्ये परत तुमचं फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती क्वेश्चन विचारले जातात, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर 10, परत या ठिकाणी वेटेज याचा कमीच आहे. 100 क्वेश्चन 100 मार्क. ठीक आहे. आणि या ठिकाणी वेळ मात्र वाढवलेला आहे. प्रीला 60 मिनिटं होती, इथं 90 मिनिटं आहे. निगेटिव्ह मार्किंग परत सेम आहे 1/3. आता हा जो पार्ट बी आहे, या पार्ट बी मध्ये काय, बरेच जण पार्ट बी ला घाबरतील की इथं रिलेव्हंट ट्रेड आहे, डिप्लोमा डिग्रीचे क्वेश्चन विचारले जातील का. तर बघा, तुम्हाला पहिले सांगतो, बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारले जातात, जास्त इंजिनिअरिंगचे हार्ड क्वेश्चन विचारले जात नाही. त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्वालिफाईंग आहे. ही ट्रेडची एक्झाम क्वालिफाईंग आहे. तुम्हाला फक्त 35% मार्क घेऊन यायचे. किती? 35%, 75 पैकी. ठीक आहे. 1 तासाचा वेळ असेल या पार्ट बी ला. टोटल ड्युरेशन तुमचं इथं 1.5 तास आणि इथं 1 तास, असं मेन्सला 2.5 तास तुमचं ड्युरेशन असणार आहे एक्झामला. ठीक आहे. बेसिक सायन्सचे 40 क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी तुम्हाला करायचे. ते बघा, इथे बेसिक सायन्सचे 40 क्वेश्चन. मॅथ रिझनिंग 50 मार्कला आहे. एक चांगलं वेटेज मॅथ रिझनिंगला मिळालं असल्या कारणाने, जर तुमचं सायन्स जरी थोडं वीक असेल, तुमचं मॅथ रिझनिंग तुम्हाला या ठिकाणी तारू शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे पॅटर्न आहे. आता सर, याचे आणि याचे दोघांचे मार्क पकडणार आहेत का? नाही. तर मी जसं सांगितलं, हे फक्त क्वालिफाईंग आहे. 35% मार्क पडायचे. तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे ते तुमच्या पार्ट ए वरती, पार्ट ए प्लस तुमचे जे पुढे, याच्या पुढे काय होत असतं, याच्या पुढे होत असते तुमची सीबॅट. तर ह्या सीबॅट काय प्रकार असतो तर समजून घ्या. सायकोमेट्रिक टेस्ट असते, कारण की ह्या ठिकाणी तुम्हाला रेल्वेचा ड्रायव्हर बनायचंय. डिसिजन मेकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कुठे थांबायचंय, काय करायचंय, मध्येच एखादा माणूस आला, तुम्हाला पटकन डिसिजन घेता आलं पाहिजे. तर तुमची डिसिजन टेकिंग ॲबिलिटी कशी आहे त्याच्यासाठी ही टेस्ट घेतली जाते. मेंटल ॲबिलिटी, रिॲक्शन, डिसिजन मेकिंग, अटेन्शन चेक करण्यासाठी. कंडक्टेड आफ्टर CBT 2, म्हणजे तुमच्या CBT 2 नंतर ही कंडक्ट केली जाते. जे विद्यार्थी CBT 2 पास होतील त्याच विद्यार्थ्यांसाठी CBT या ठिकाणी सायकोमेट्रिक टेस्ट अवेलेबल असते. याच्यामध्ये बघा, टाइप्स ऑफ टेस्ट. आता याच्यामध्ये ह्या जी सायकोमेट्रिक टेस्ट आहे, आता हे लगेच तुमच्यासाठी गरजेचं नाही, फक्त एक सांगून ठेवतो. 5 बॅटरी असतात वेगवेगळ्या. मेमरी टेस्ट, कॉन्सन्ट्रेशन टेस्ट, फॉलोइंग डायरेक्शन टेस्ट, डेप्थ परसेप्शन टेस्ट आणि परपेच्युअल स्पीड टेस्ट. ह्या टेस्ट असतात आणि या प्रत्येक बॅटरीमध्ये क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला घेऊन यायचे असतात. ठीक आहे. तर 5 ते 6 बॅटरी असतात. निगेटिव्ह मार्किंग नसते. तुम्ही पूर्ण क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. व्हिज्युअल क्वेश्चन असतात, डायग्राम दाखवले जातात. त्या डायग्राम बेसवर हे क्वेश्चन बनवलेले असतात. हे बघा, इथं दिलेले आहेत बघा. ठीक आहे. आता तुमचं जे फायनल मेरिट बनणार आहे, ते फायनल मेरिट कशाच्या बेसवर बनणार आहे? CBT 2चा जो पार्ट ए आहे, जो मी तुम्हाला आता दाखवला होता बघा, हे 100 मार्क आणि ह्या 100 मार्कला 70% मध्ये कन्वर्ट करणार, 70% मध्ये. आणि तुमचा जो सीबॅटचा जो स्कोर आहे बघा, याचे मार्क पकडले जातात, याला 30% मध्ये कन्वर्ट करतात. असे 70 आणि 30, 100% पैकी तुमचं फायनल मेरिट या ठिकाणी बनणार आहे. ठीक आहे. म्हणजे मेजरली बघितलं तर तुमचं जे काय सिलेक्शन आहे, ते फक्त ह्या मॅथ, रिझनिंग, बेसिक सायन्स, इंजिनिअरिंग आणि करंट अफेअर्स किंवा जनरल अवेअरनेस वरती आहे. तर तुमचा हा नॉन टेक पार्ट जर चांगला असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी, ज्याचं ITI झालंय, ज्याचं डिप्लोमा झालंय, ज्याचं डिग्री झालंय, त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म नक्की भरला पाहिजे. एक्झाम खूप सोपी असते. ठीक आहे. त्यानंतर परत एकदा, जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील की ज्यांना फुल टाइम प्रिपरेशन करायचं आहे आणि ही ALPची एक्झाम क्रॅक करायची आहे कमी टाईममध्ये, तर ते ही बॅच जॉईन करू शकतात. खाली मी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. आपले मागील बॅचमध्ये खूप सारे रिझल्ट आले. ह्या वर्षी आपल्याला 100चा आकडा कमीत कमी पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. यासाठी तुमची साथ लागणार आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट असतील, पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल, तर या ठिकाणी माझा नंबर मी शेअर केला आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता, 95 18 97 15 51. ठीक आहे.
आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या. एक तर ABD संकल्प आपलं मेन चॅनल आणि संकल्प SSC रेल्वे, संकल्प SSC रेल्वेचं आपलं सेपरेट टेलिग्राम अकाउंट आहे, ते देखील तुम्हाला जॉईन करायचं आहे, सेपरेट टेलिग्राम. आणि आपलं इंस्टाग्राम हँडल देखील आहे, इंस्टाग्राम ह्याच नावाने आहे. तुम्ही इंस्टाग्राम देखील या ठिकाणी फॉलो करू शकता, जेणेकरून ह्या क्विक अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. ठीक आहे, चला धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओ मी बनवणार आहे की मेडिकल, ALP मध्ये मेडिकल कसं असतं. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये मेडिकल क्रायटेरिया सगळ्यात स्ट्रिक्ट मेडिकल रेल्वेमध्ये ALPचं होतं, तर त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी पुढचा बनवणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तुमचे, आणि कमेंटमध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर शेअर करा. धन्यवाद.